हाय हॅलो गुड मॉर्निंग. खूप दिवसातून मी परत व्हिडिओ लेट केला आहे आणि टाकते आहे, पोस्ट करते. तर हा आहे शुक्रवारचा दिवस आणि सकाळ सकाळी माझी गडबड, किचन वगैरे तसंच पडलं आहे, आवरायचं आहे. मुलांना शाळेतून सोडलं आणि येता येता म्हणलं प्यायचं पाणी आणलं. मग पाणी घेतलं. आता घरी जायचं, घरचं सगळं आवरायचं. किचन वगैरे आवरलं आहे आणि आता मावशी येऊन साईड बाय साईड धुणं भांडी सगळं फरशी वगैरे करून जाईल. पण हॉलमध्ये जे माझा ह्याचा पसारा असतो मिशनचा, तो मीच आवरते, कारण त्यात खूप महत्त्वाच्या गोष्टी पडलेल्या असतात मुलींकडून किंवा माझ्याकडून. त्यामुळे ह्या गोष्टी मलाच सेट कराव्या लागतात. मिशनी पुसून घेणं किंवा सुया पडलेल्या असतात, पिना पडलेल्या असतात, आरीवर्कचं साहित्य पडलेलं असतं. त्यानंतर मला वाटतं 10 वाजल्याच्या आसपास मी माझा बोर्ड करायला गेले होते. तर त्यांनी त्यांना डिटेल्स द्यायला गेले होते. तिथून मी डायरेक्ट गेले, मी फॅब्रिक प्रिंटचा क्लास लावलेला आहे तिथं गेले. तर तिथं मला ही प्रिंट साडीवरची आहे ती सेम मला छापून त्याच्यावरती प्रिंट करायची होती. मग ते थोडं काम आवरलं आणि मला अर्जंट कस्टमर होतं, त्यामुळं मी घरी आले. 2 मला पिकोफॉलच्या साड्या द्यायच्या होत्या. मी 2च्या आसपास आले आणि 2:30 वाजेपर्यंत 2 पिकोफॉलच्या साड्या फॉल लावून घेतला आणि एक अर्धी साडी हात शिलाई घेतली आणि परत मी मुलगीला जाऊन घेऊन येऊन परत हा माझा घरचा क्लास स्टार्ट केला आहे. माझ्याकडे आरीवर्कच्या 4 मुली आणि शिलाईसाठी सुद्धा 4 ते 5 अशा मुली आहेत. आणि माझा तो क्लास जो असतो 3 ते 6:30पर्यंत हा माझा चालू असतो. म्हणजे आरीवर्कची बॅच 3 ते 5:30पर्यंत असते आणि शिलाईची 5 ते 6:30 अशी मी ठेवलेली आहे, कारण बाहेरचे खूप सारे क्लास आहेत. आणि नेक्स्ट डेला मी 2 दिवसाचा नथ मेकिंग क्लास केला होता चमक थ्रू. तर इथं माझा 2 दिवसाचा वर्कशॉप होता आणि मी 2 दिवसात खूप काही गोष्टी अचीव केल्या आहेत. तर हे स्वतः मी बनवलेले आहेत. पूर्ण टोटल जरा फिनिशिंग इकडे तिकडे झाले, पण ती मीच बनवलेलं आहेत. तर हे आहोची नथ, कानातले, आणि हे आहे सूर्यफूल सूर्यनथ, ही आहे मोरनथ, ही आहे एडी स्टोन नथ आणि ही बानोई नथ आहे. तर असे खूप काही गोष्टी मी बनवलेल्या होत्या. ही महाराष्ट्रीयन पारंपरिक नथ आहे, हेअरपिन वगैरे अशा खूप काही गोष्टी मी बनवल्या. मंगळसूत्रही बनवलं. बरं, उद्याचा व्लॉग खूप महत्त्वाचा आणि छान येणार आहे. मी पहिल्यांदाच माझ्या मुलीला घेऊन गावाला चालले 60 किलोमीटर, आणि तेही 2 व्हीलरवरून. तर कशी जातो आहे त्याची अपडेट तुम्हाला देईनच. सो बाय.